आज मी केले साबुदाणे वडे. साबुदाणा, कोथिंबीर, जिरं, लाल तिखट, आलं, बटाटे कुचकरून घेतले. सगळं चवीनुसार त्यात मीठ घातलं. सगळं मिक्स केलं. बटाटा, आलं, कोथिंबीर मिक्स करून घेते. लाल तिखट घातलं चवीनुसार, थोडं जिरं घातलं. पुन्हा मिक्स केलं. मग साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, पुन्हा एकदा मिक्स केलं. मग त्यात एक लिंबाचा रस, थोडंसं दूध, दुधावरची थोडी साय, थोडी साखर, सगळं परत मिक्स केलं. आता मळलं जाते का बघायला पाहिजे, त्यामुळं आता ते चांगलं मळलं गेलं. त्याच्यासाठी हाताला चिकटलं म्हणून थोडं तेल लावलं. तूप पण लावू शकतो. पुन्हा मिक्स केलं आणि त्याचे थोडे गोल गोल वडे वळले. ते थोडे हाताने दाबून अशा प्रकारे वळून ठेवून दिले. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम करून घेतल्यावर त्यात असे वडे सोडले. मस्तपैकी वडे असे तळून घेतले. तयार झालेले साबुदाणा वडे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पण अशाच प्रकारे तळून घ्या. अशाच प्रकारे सगळे वडे तळून घेतले. तयार झाले कुरकुरीत मस्तपैकी साबुदाणा वडे. बघा, एकदम हलके पण झाले आहेत.